114000। यही कंज्यूमर हेल्पलाइन। जागो ग्राहक जागो। त्या अर्थाने बिल हे जीएसटी असेल तरी ते घेतलं पाहिजे आणि कदाचित कमी किमतीची वस्तू आपल्याला मिळते, कमी किमतीमध्ये मिळते आणि म्हणून ती वस्तू खरेदी करणं हे आपल्या दृष्टिकोनातून ग्राहक म्हणून चुकीचं ठरेल आणि म्हणून ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत अनेक सुखसुविधा किंवा ग्राहकांचं निवारण करण्यासाठी अनेक तक्रार निवारण समितीमार्फत लोकांना संरक्षण प्रदान केलं जातं आणि म्हणून एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. ग्राहकांनी सदैव जागृत राहणे आणि आपल्या हक्काबरोबर आपण कर्तव्य देखील पार पाडणे हे महत्त्वाचं आहे. आपण ग्राहक म्हणून एखादी गोष्ट खरेदी करत असताना जसं सरांनी सांगितलं की आपण बिल घेतलं पाहिजे, पक्क बिल घेतलं पाहिजे आणि त्यावरच तुम्हाला उद्या जर त्या गोष्टीला त्या वस्तूला काही अडचण आली तर तुम्ही त्या पक्क बिलावर तुम्ही त्यावर आपण एखाद्या केस करू शकतो किंवा आपण त्याचा हक्क मागू शकतो. तर त्या सरांचा अजिंक्य पाटील सरांचा परिचय प्राध्यापक वैभव सोनवणे यांनी करावा असं विनंती. आज 24 डिसेंबर भारतीय ग्राहक दिन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी.व्ही. गमे आणि जे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असते डॉक्टर अजिंक्य पाटील यांचा थोडक्यात मी परिचय करून देत आहे. त्यांचं पूर्ण नाव अजिंक्य प्रदीप पाटील. त्यांचं पूर्ण शैक्षणिक पात्रता आहे त्यांची PhD सावित्रीबाई फुले विद्यापीठ. नंतर त्यांनी MBA केलेलं आहे फायनान्स मॅनेजमेंट मधून. त्यांचं शिक्षण M.Com GDS CS DTL. सध्या त्यांचा पदभार आहे आपल्याच कॉलेजचे ते सिनियर प्राध्यापक आहे आणि ते हेड ऑफ कॉमर्सचे म्हणजे कॉमर्स डिपार्टमेंटचे हेड आहे. नंतर त्यांचं संशोधन आहे ज्यांनी PhD केलेले आहे त्याच्यामध्ये एकूण त्यांचे संशोधन प्रबंध 6 आहे. त्याच्यापैकी भारतीय शेअर्स बाजार हा महत्त्वाचा आहे. नंतर परकीय गुंतवणूक, कोविड-19 चा प्रभाव व अन्य आर्थिक विषयांवरील संशोधन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित जर्नल्समध्ये संशोधन प्रकाशित. त्यांचा आणखी काही महत्त्वाचे विषय सांगतो मी तुम्हाला. परकीय गुंतवणूक, भारतीय आर्थिक विकास, कोविड-19 आणि ई-कॉमर्सचा परिणाम. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजाराचे व्यापक विश्लेषण. त्या शेअर बाजार स्टॉक क्वालिटी आणि सोल्युशन विपणन मार्केटिंग क्षेत्राचा त्यांना गाढा अभ्यास आहे. व्यावसायिक कौशल्य त्यांचं आर्थिक विश्लेषण, शेअर बाजाराचे सखोल ज्ञान आहे त्यांना. कर व्यवस्थापन, अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे हे त्यांचे गुण आहेत. तसेच अन्य योगदान त्यांचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध परीक्षा व समित्यांमध्ये महत्त्वाची भूमिका ते निभावतात. संशोधन आणि प्रकल्पांमध्ये नाविन्यपूर्ण दृष्टिकोन व कार्यशीलपणा ते दाखवतात. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर अजिंक्य पाटील सर यांना विनंती करतो त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय त्याचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर प्रोफेसर ज्युनियर प्रमुख V.V. सोनवणे सर, उपप्राचार्य निसागर सर आणि माझे सगळे सहकारी विद्यार्थी मित्र. आज आपण कंझ्युमर डे और त्याला कंझ्युमर राईट्स डे, ग्राहक हक्क दिवस. आता आपण प्रत्येक जण कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या दृष्टीने ग्राहक असतो. ग्राहक म्हणजे काय? जो वस्तूची खरेदी करतो त्याला ग्राहक म्हणतात. मग ज्या ग्राहकाला जी वस्तू खरेदी करायची आहे तर त्याला खरेदी करताना त्याच्या मोबदला देताना काही हक्क सुद्धा असतात. त्या हक्कांची ग्राहकांना माहिती पाहिजे, ग्राहकांना त्याचा वापर करता कसा आला याची गोष्टीसाठी कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हा आला होता आणि याप्रमाणे त्यांचे हक्क लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ग्राहकांना त्यांचे हक्क माहिती पाहिजे यासाठी आपण हा दिवस साजरा करत आहोत.
तर ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यावर त्यांना काय हक्क असतात ते आपण म्हणतात स्लाइडनी बघू. कारण सर नॅशनल म्हणजे हा भारतीय ग्राहक दिन आपण 24 डिसेंबरला साजरा करतो. तर हा दिवस साजरा करायचं सर्वात महत्वाचं कारण होतं की ग्राहकांची फसवणूक होऊ नये. ग्राहकांना जी वस्तू त्यांनी विकत घेता आहे त्याचा वापर करणार आहे तर त्याचा वापर करताना ग्राहकांना त्याचं सखोल ज्ञान देणं हे विक्रेत्याची जबाबदारी आणि वस्तू बनवणाऱ्याची पण जबाबदारी. आता आपण बऱ्याच ठिकाणी जातो तर ग्राहक याला वस्तू विकत घेताना किंमत कोण ठरवतं? वस्तूची ग्राहक ठरवतो का उत्पादन करणारा ठरवतो का विक्रेता ठरवतो? उत्पादक किंवा विक्रेता ठरवतो, बरोबर की नाही? ज्याला विकायची तो वस्तूची किंमत सांगतो आणि त्या पद्धतीने आपण ती घेत असतो. आता जी वस्तू त्यांनी सांगितलेली आहे त्या किमतीला आपल्याला पटली तर आपण ती वस्तू विकत घेतो, नाही पटली तर आपण घेत नसतो. पण ती वस्तू पटली कशी आणि ती वस्तू योग्य आहे की नाही ही गोष्ट सर्वात महत्वाची. यासाठी कंझ्युमरकडे त्यांचा हक्क आहे का ती वस्तू आपण बनवणार आहे, ती वस्तू तो ग्राहक घेणार आहे, त्या वस्तूचा वापर कसा करायचा, त्या वस्तूपासून जर का ग्राहकाला काही धोके असतील तर ह्या धोक्यांची माहिती सुद्धा ग्राहकापर्यंत पोहोचली गेली पाहिजे. त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ग्राहकाला वस्तू घेण्याच्या पूर्वी त्या वस्तूची किंमत, त्या वस्तूचा वापर आणि त्या वस्तूची धोके हे ग्राहकाला सांगणं गरजेचं आहे वस्तू विकण्याच्या पहिले, असं कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणत होतं. आता त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे, महत्त्वाचं काय आहे की कंझ्युमरला ह्या गोष्टी का सांगायची, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे का ग्राहकांचं शोषण होऊ नये. आता जेव्हा ग्राहक म्हणतो तर ग्राहकांमध्ये पण दोन पद्धती असतात. एक असतो विकत घेणारा, त्याला आपण ग्राहक म्हणतो, पण जो वस्तू विकत घेत असतो तोच वस्तू वापरेल असं आहे का? तर तसं शक्यतो नसतं बऱ्याच वेळा. त्याचं एक उदाहरण घेऊ आपण. सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे, मोबाईल फोन सगळे वापरताना, स्मार्टफोन आहे. हां, कोणी घेतले? तुम्ही घेतले, घरच्यांनी घेऊन दिला ना. तर घरचे काय झाले, एक ग्राहक झाले, वस्तू विकत घेतात, पण वस्तूचा वापर कोण करत आहे? तुम्ही लोक करताय. म्हणून त्याचं काय झाले, तुम्ही युजर्स झाले. मग वस्तूची वापर करताना विक्रेत्याला जी माहिती दिलेली ती वस्तूचा वापर करणाऱ्याला पण माहिती पाहिजे की नाही, की वस्तू वापरायची कशी, त्या वस्तूचा वापर करण्यामध्ये त्या वस्तूमध्ये काय धोके आहे, काय परिणाम आहे, त्याचा वापर कसा करायचा हे त्यांनी सांगितलं पाहिजे. मग यासाठी काय केलं जातं, तर सर्वात पहिले कोणचं पण वस्तू विकत घेताना त्याच्याबरोबर एक युजर मॅन्युअल येतं की नाही. काय असतं त्याच्यामध्ये की वस्तू कोणी बनवली, वस्तू कधी बनलेली आहे, त्याचा वापर कसा करायचा आणि त्या वस्तूचा गैरवापर न होण्यासाठी काय काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, बरोबर की नाही. या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाते. याच्याने काय होतं की वापर करणारा आणि ग्राहक यांचं एक्सप्लॉयटेशन, शोषण थांबतं. शोषणाचे काय प्रकार असू शकतात की शोषणामध्ये सगळ्यात पहिलं शोषण जे होतं ते म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये फेरफार करणं. म्हणजे जर का वस्तू बनवायला 10 रुपये लागलेले आणि ती वस्तू 100 रुपयाला विकल्या गेली, हे चांगलं आहे का? म्हणजे 90% नफा कमवला जातो. 90% कमवला जातो का 9 पट कमवला जातो? आपल्याला सांगताना ते सांगता 90% नफा आहे, पण 10 रुपयाची वस्तू जेव्हा 100 रुपयाला विकली जाते तर किती टक्के झाला? 9 पट नफा झाला, बरोबर की नाही. तर ह्यासाठी सुद्धा लोकांना अवेअरनेस पाहिजे की आपलं जी वस्तू बनलेली आहे त्या वस्तूवर नफा किती द्यायचा. मग यासाठी ग्राहकाला त्याचे हक्क माहिती पाहिजे. मग हक्कांमध्ये सगळ्यात गोष्टी येतो की त्याला त्या वस्तूची पूर्ण माहिती पाहिजे की ती वस्तू बनलेली तर कुठे बनलेली आहे, त्या वस्तूमध्ये काय वापरल्या गेलेले आहे. जरेसे शोषण करणाऱ्या लोकांमध्ये काय येतं, याच्यातून त्यांना दुसरा पॉईंट चढतो, तो म्हणजे काय की वस्तू विकत घ्यायची की नाही घ्यायची याचा निर्णय घेण्यासाठी कंपनीनी फायदा होत असतो की फक्त वस्तू विकायची. मग यासाठी त्यांची वस्तूची खोटी माहिती पुरवली गेली आणि मग त्याच्यानंतर ती व्यक्तीची ॲक्च्युअल जी माहिती आहे ती जर का सापडलीच नाही तर ही गोष्ट अडचणीची होत असते. यासाठी वस्तूची पूर्ण माहिती आणि खरी माहिती देणं हे विक्रेत्याची खूप जास्त मोठी जबाबदारी आहे. मग त्याच्यावरून विक्रेत्याने जी माहिती दिली त्याच्यावरून तो डिसिजन बनवू शकतो की आपण वस्तू विकत घ्यावी
की ती वस्तू विकत नाही घ्यायची. त्याचा खरंच आपल्याला गरज आहे की नाही. याचं उदाहरण आत्ताच आमचं सरांचे डिस्कशन चालू होतं की सगळ्यांना सोन्याचा भाव खूप आवडतो. सोन्याची चर्चा खूप होते. त्याच्यामध्ये मग त्यांनी काय केलेलं आहे, हॉलमार्क एक कन्सेप्ट आणली, बरोबर. मग हॉलमार्क का असतो? हॉलमार्क ऐकलेला आहे ना तुम्ही? एक सर्टिफिकेट देतात. त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की सोन्यामध्ये किती प्युअर सोनं आहे. आता सोनं जे धातू आहे ते प्युअर जर का बनवायचं ठरलं तर त्याच्यामध्ये 99.999% सोनं आपल्याला विकत, त्याला आपण प्युअर म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये पण 1% अशुद्धता असते. याला आपण 24 कॅरेट सोनं म्हणतो. आता तुम्ही बरेचसे प्रचलित लोकांनी ऐकलेलं असेल, आपल्याकडे जे प्युअर सोनं भेटतं 24 कॅरेट, आणि जे दुबईवरून सोनं येतं तर त्याच्यामध्ये सोन्यामध्ये पिवळाचा रंगामध्ये फरक येतो. का बरं? आपलं 24 कॅरेट त्यांच्या 24 कॅरेटपेक्षा अशुद्ध आहे. का? त्याच्यामध्ये जे कॉपर मिक्स केलं जातं त्याचं जे प्रमाण आहे इंडियाचं वेगळं आहे, दुबईचं वेगळं आहे. मग त्यामुळे एक युनिफॉर्म सिटी आहे सगळीकडे जे हॉलमार्क लावलेला जातो. मग तो हॉलमार्क जर का जागतिक असेल तर तुम्ही ते सोनं आज इथून विकत घेऊन दुबईला विकलं तरी त्याची तेवढीच किंमत होणार आहे. आणि दुबईचं सोनं इथे आणलं त्याचं राष्ट्रीय आणलं तर त्याच्यामध्ये फरक आहे. मग कसा फरक आहे? जर का 99.9% जर का लिहिलेलं असेल त्या हॉलमार्कवर तर आपल्याकडे ते 24 कॅरेट कन्सिडर होतं. त्याच्यामध्ये जर का 750 लिहिलेलं असेल तर ते आपल्याकडे 22 कॅरेट म्हणून कन्सिडर होतं. त्याच्यावर जर का 650 असेल तर ते आपल्याकडे 18% म्हणून कन्सिडर होत असतं. हॉलमार्कचं त्याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक 10 ग्रॅम मागे किती सोनं आहे आणि बाकीचं किती तांबे आहे हे त्याच्यातून कन्सिडर होत असतं. म्हणजे 750 आहे म्हणजे 2.5 ग्राम काय त्याच्यामध्ये तांबं आहे आणि बाकीचं काय त्याच्यामध्ये सोनं आहे. ते जर का 650 असेल तर काय 4.5 ग्राम त्याच्यामध्ये काय येणार आहे आपल्याला तांबं भेटणार आहे. मग आपण जी किंमत देत असतो त्या प्रमाणामध्ये ती व्हॅरी होत असते. मग सोन्याची किंमत कशी काढल्या जाते? सगळ्यांना सोन्याची किंमत माहीत नसते. आपण दुकानात जातो, सोनाराकडे जातो, तो आपल्याला किंमत सांगतो. त्या किमतीप्रमाणे आपण वस्तू विकत घेत असतो. तो म्हणतो 22 कॅरेटची ही किंमत आहे, 18 कॅरेटची ही किंमत आहे आणि 24 कॅरेटची ही किंमत आहे. मग हे कसं काढलं जातं? त्याचा एक सोपा आणि साधा फॉर्म्युला आहे. जर का त्यांनी सांगितलं की आज 10,000 रुपयाला 1 ग्राम सोनं भेटतं आहे, कन्सिडर करू आपण 10,000 रुपये, ॲक्च्युअल किंमत मी नाही सांगत. मग त्याच्यामध्ये 99.9नी भागायचं गुणिले 100, 1 ग्रामची किंमत भेटते. ते जर का 750 असेल तर त्याला 750नी भागायचं म्हणजे आपल्याला ॲक्च्युअली त्याची किंमत भेटत असते. मग ती किंमत आणि आपण ज्या सोनाराकडे दुकानात गेलेलो आहे त्यांची किंमत त्याच्यामध्ये जर का फरक असेल तर त्यांना सांगायचं की ॲक्च्युअली जो आजची सोन्याचा भाव आहे हा आहे, त्याला आम्ही 999नी भागलेलं आहे आणि 22 कॅरेटला त्याच्यासाठी आम्ही 650नी भागतो गुंततो. तर ही किंमत येते आणि तू माझ्याकडून याच्यापेक्षा जास्त घेतो म्हणजे ते आमचं शोषण आहे. तर आम्ही याची तक्रार तुम्ही नोंदवू शकतो. 24 कॅरेटचा रेट जो दिलेला असतो आपल्याला ऑनलाईनसुद्धा भेटतो, तो जो भाव आहे त्याला 999नी गुणलं आणि तुम्ही ज्याच्याने घेता त्याने मल्टिप्लाय करायचं तर तुम्हाला ते भेटतं. मग याच्याने काय होतं की जर का ग्राहकांनी तुम्हाला पूर्णची पूर्ण माहिती दिली वस्तूची आणि वस्तूचा वापर कसा आहे ते सांगितलं, त्याला वस्तू विकायची आहे, तो मार्केटिंग करणार आहे, ते योग्य आहे. पण मार्केटिंग करताना काहीतरी नियम आणि काहीतरी तत्त्व पाळले पाहिजे की त्या तुला त्या वस्तूची गरज आहे की नाही, त्या वस्तूचा त्याला काही हानिकारक होणार आहे की नाही, यासाठी पण त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्याने काय होतं ग्राहकामध्ये आणि विक्रेत्यामध्ये एक विश्वास तयार होतो आणि असा विश्वास तुम्हाला जास्तीत जास्त कामासाठी लांब काळासाठी टिकत असतो. मग आता याच्यामध्ये काय कंपनीने जेव्हा माहिती दिली असती तर ग्राहकाचे काय हक्क आहे, त्याची काय ड्युटीज आहे, जसे हक्क आहे तसे आपल्याला काही कर्तव्य पण दिलेले ग्राहकाला. मग सगळ्यात पहिले काय कर्तव्य आहे, तुम्ही जी काय वस्तू घेणार आहे त्याचा पहिले तुम्ही काहीतरी रिसर्च केलं पाहिजे, म्हणजे सर्च केलं पाहिजे, त्याची थोडीशी माहिती गोळा केली पाहिजे. जसं आपण मोबाईलचं उदाहरण घेऊ, आपल्याला जेव्हा मोबाईल घ्यायचा असतो तर सगळ्यात पहिले आपण काय डिसाईड करतो, मोबाईल घेताना कंपनी डिसाईड करतो का फीचर्स डिसाईड करतो का बजेट डिसाईड करतो? सगळ्यात पहिले आपण बजेट ठरवतो की मला 10 ते 15 हजारामध्ये माझा फोन घ्यायचं बजेट आहे. मग ह्याच्यामध्ये बेस्ट फोन कोणते चांगल्या जास्तीत जास्त फीचर्समधले कोणते फोन आहे, त्या फीचर्समधला मग कोणची कंपनी आहे आणि याच्याप्रमाणे मग मी कम्पेअर करतो 4 लोकांची की ह्या मॉडेलचा फोन कसा आहे, ह्या कंपनीचं रिव्ह्यूज कसे आहे आणि त्या पद्धतीने आपण आपला फोन परचेस करत असतो. हा आपला काय आहे ड्युटी, आपल्याला गरज आहे.
करताना प्रत्येकाने केलं पाहिजे ना, की ग्राहक दुकानदारात गेलो त्याला सांगितलं मला 15,000चा फोन दे, आणि त्याला ज्याच्यामध्ये जास्त कमिशन होतं त्याने तो फोन तुम्हाला सांगणार आहे, बरोबर की नाही. पण आपली काय ड्युटी, आपलं काय कर्तव्य आहे की याच्यामध्ये अजून फीचर्स कोणत्या फोनमध्ये जास्त आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला त्याचं ISO सर्टिफिकेट आणि पर्टिक्युलरली मॅन्युफॅक्चरिंग ISI सर्टिफिकेट, कंपनीचे ISI सर्टिफिकेट म्हणजे काय, ग्राहकांना त्या वस्तूचं स्टँडर्ड आणि त्याचं चेकिंग कसं झालेलं आहे त्या सर्टिफिकेटसाठी या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये ISI आणि ISO आहे. त्याच्यानंतर आत्ताच्या कंडिशनमध्ये आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे ते म्हणजे इको फ्रेंडली प्रोडक्ट. म्हणजे काय, पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या वस्तूचा वापर कमीत कमी कसा करायचा यासाठी गरजेची वस्तू. आता पर्यावरण जेव्हा आपण म्हणतो की पर्यावरणाला जे हानिकारक वस्तू आहेत शक्यतो त्या वस्तूंचा आपण काय करतो, वापर टाळत असतो और कमीत कमी करायचा प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्ट आपल्याला ती म्हणजे आपल्या राष्ट्राला कोणी हानिकारक करत असेल, राष्ट्राचा कोणी दुर्व्यवहार करत असेल तर त्या वस्तूंचा वापर आपण टाळला पाहिजे, यासाठी सुद्धा आपण वस्तू बघितली. आता एक केस स्टडी होती, तुम्हाला लहानपणी तुम्ही ऐकलं असेल, सगळ्यांना मॅगी आवडती ना, खाता दररोज, नाही खात, का नाही खात, आवडती मग दररोज खायला काय अडचण नाही. यांचे 2 किस्से खूप मोठे केसेसनी पॉप्युलर झाले होते. सगळ्यात पहिलं काय होतं, मॅगी का खाणं बंद केलं लोकांना, कारण की त्याच्यामध्ये आवश्यकपेक्षा शिसं जास्त सापडलं होतं, लीड जास्त शिसं होतं. ते शरीराला हानिकारक आहे, त्याच्याने विष तयार होतं पोटामध्ये, त्याच्याने बरेचसे ग्राहक आणि बरेचसे उपभोक्ता त्याच्यात काय होत होते, आजारी पडत होते. मग कारण काय होतं की त्यांना चवीसाठी लीड जास्त टाकण्याचं प्रमाण होतं, जेवढं स्टँडर्डनी त्यांना सांगितलेलं होतं. का की याची चव वेगळी लागते. आपण जी मॅगी खाणार त्याच्यामध्ये जर का मॅगी मसालाच नसेल तर त्याची चव येते का, नाही. का त्याच्यामध्ये जे असणारे जे कंटेंट्स आहे, लीड आहे, बाकीचे जे फॉर्म्युलाज आहे त्यांचा तो वापरतो. आणि दुसरी गोष्ट याची ही झाली त्यांचा प्रोडक्टमध्ये हार्मफुल. आणि दुसरी गोष्ट ते काय करत होते, चुकीची मार्केटिंग करत होते. चुकीची मार्केटिंग कशी करत होते, लोकांची फसवणूक कशी करायची, ते मॅगीची टॅगलाईन काय आहे, यस 2 मिनिट. सगळ्यांना माहिती आहे 2 मिनिट. तुम्ही मॅगी बनवताना कधी 2 मिनिटात आली तुमच्यासमोर, किती वेळ लागतो. मग ही काय ग्राहकांची फसवणूक आहे की 2 मिनिटामध्ये आमचं प्रोडक्ट बनतं. याच्यामध्ये लोकांना इतकं पॉप्युलर केलं की मॅगीच्या लोकांनी सांगितलं की 2 मिनिटात बनतं. 2 मिनिटात कधीच बनत नाही, पण ते मार्केटिंग करता की नाही 2 मिनिटाची. तर ही चुकीची गोष्ट आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शनमध्ये त्यांच्या अगेन्स्ट केससुद्धा होऊ शकते. मागे झाली पण होती, त्याच्यामुळे ते आता शक्यतो 2 मिनिटामध्ये याचा वर्ड्स काढून टाकलेले त्यांनी. आता आपल्याला ऐकायला भेटत नाही 2 मिनिटामध्ये मॅगी. और दुसऱ्या जे काय कंपन्या ते फास्ट बनवण्यासाठी. सर नेक्स्ट साईड. हां, आता हा पण एक पॉप्युलर फसवणूक होती. सगळ्यांना आईस्क्रीम आवडतं, हां, पण आईस्क्रीम खाताना आता आईस्क्रीमचे 2 प्रकार आहे. ही सुद्धा एक केस होती. काय होती, आईस्क्रीम नावाचं जे प्रोडक्ट भेटतं त्याला आपण आईस्क्रीम म्हणतो, आणि त्याच्या बाजूला काय लिहिलेलं आहे, फ्रोझन डेझर्ट. आता बऱ्याचशा कंपन्यांमध्ये तुम्ही जर का आईस्क्रीम मागितलं ते काय देतं तुम्हाला, फ्रोझन डेझर्ट. त्याच्यावर लिहिलेलं असतं, आईस्क्रीम नसतं, त्याच्यावर काय लिहिलेलं असतं, फ्रोझन डेझर्ट. बघितलं आहे तुम्ही. मग काय फरक आहे याच्यामध्ये, टेस्टला तर आईस्क्रीम सारखंच लागतं, थंड असतं. तर सगळ्यात मोठा फरक आहे, ज्या वस्तूंवर आईस्क्रीम असं लिहिलेलं आहे ते आईस्क्रीम हे दुधापासून बनतं, आणि ज्या वस्तूंवर फ्रोझन डेझर्ट लिहिलेलं असेल ते तेलापासून बनतं. पाम तेल असतं ना, इडेबल ऑइल, त्याच्यापासून ते आईस्क्रीम बनत असतं. मग याचे लोकांना इतक्या दिवस माहितीच नव्हती. म्हणून कंपनीमध्ये जेव्हा अमूलनी केस केली होती की तुम्ही जे वस्तू विकताय ते अमूलचं मिल्क प्रोडक्ट नाही, तुम्ही त्याच्यावर आईस्क्रीम असा उल्लेख करू नाही शकत. मग कोर्टाने निर्णय दिला की जे आईस्क्रीम तेलापासून बनतो त्याला तुम्ही आईस्क्रीम न म्हणता काय म्हणायचं, फ्रोझन डेझर्ट. म्हणून तुम्ही कधी आता आईस्क्रीम खरेदी करायला गेले आणि त्याच्यावर जर का आईस्क्रीम शब्द नसेल तर त्याच्यावर काय असणार आहे, फ्रोझन डेझर्ट. मग त्यांना तुम्हाची म्हणणं आहे. मग काय फरक आहे, तेल खाणं चांगलं की वाईट, आणि दूध खाणं की चांगलं, हे लोकांना माहिती पाहिजे की लोकांना तुम्ही काय खाऊ घालताय. एखाद्याला ॲलर्जी असू शकते तेलाची, त्याला नाही खायचं आहे. मग त्याला काय का माहितीच नाही का आपण दुधाचं आईस्क्रीम खातो आहे का तेलाचं खातो. यासाठी आता प्रत्येक कंपनीला सांगितलेलं आहे
की जी काय वस्तू तुम्ही खाणार त्याच्यामध्ये त्याचे कंटेन्स तुम्ही लिहिले पाहिजे. मग ते कंटेन्स बरोबर त्यांनी सांगितलं कंटेन्स न लिहिता आता तुम्ही टायटलच बदलायचं. काय करायचं, दुधापासून बनणाऱ्या कंपन्यांवाल्यांनी काय लिहायचं, आईस्क्रीम असा शब्द लिहायचा, आणि ज्या लोकांनी तेलापासून बनवले त्यांनी काय लिहायचं, फ्रोझन लिहायचं. आता ही दुसरी एक टाईपची फसवणूक होती. काय आहे स्क्रीनवर काय दिसते तुम्हाला, बर्गर. ॲडव्हर्टाइजमेंट आणि फोटोज बघताना आपण कोणतं बघतो, असं कधी भेटलं का आपल्याला, कधी पण कसं भेटतं त्या टाईपचं भेटतं. मग ही काय फसवणूक आहे की नाही. आपण का बरं घेतो, तोंडाला पाणी कधी येतं, जेव्हा फर्स्ट इमेज आपण बघतो, बरोबर ना. आणि तीच जर का आपल्याला तसं आल्यावर आपला मूड ऑफ होतो. मग ही काय आहे फसवणूक आहे. जेव्हा तुम्हाला असे प्रोडक्ट जेव्हा ते बनवतात तर याच्यामध्ये ॲक्च्युली जे फूड इन्ग्रेडियंट असतात जाहिरात करताना ते कधीच वापरत नाही. याच्यामध्ये काय केलं जातं, कॅमेरावर चांगलं दिसण्यासाठी, त्याचे पिक्चर्स चांगले येण्यासाठी विदाऊट यूज करतं. आता याच्यामध्ये जे दिसतंय तुम्हाला, तो बर्गरची स्लाईड दिसती आहे, तो टमॅटोची स्लाईड दिसते, तो टिक्की दिसते, जो पाव दिसतोय तो ॲक्च्युली पावच नसतो, ती टिक्कीच नसती. ते थर्माकोलचं बनवतात, त्याला त्याचे एफर्ट्स दिले जातात, त्याला ग्रिल केलं जातं आणि त्याच्यामुळं त्याचा तसा शेप येत असतो. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल म्हटलं की आपल्याला परत कॉफी, बरोबर आहे. आपण कॉफीची ॲड बघतो, त्याच्यामध्ये जेव्हा ते दूध टाकतात त्याच्यामध्ये ते एफर्ट्स करतात, किती थिक असते ती, जाड घट्ट असतं की नाही. आणि ॲक्च्युली एवढं घट्ट दूध कधी येतं का, आलं तरी पण आपण पिऊ शकतो का तेवढं घट्ट दूध, आपल्या शरीरात चालत नाही. मग ते काय असतं, मोस्ट ऑफ द टाईम थर्माकॉल्स असतात, थर्माकॉल वितळून त्याचं घट्ट व्हाईट कलर केलेला असतो. और फेमिकॉल असतं. फेमिकॉल आपण खातो का नाही, ते टाकताना होताना ते पातळ करून जसं काय फेमिकॉल टाकताय, दिसायला सेम दिसतं कॅमेऱ्यावर. ही काय फसवणूक केली जाते. हे ग्राहकांची फसवणूक बंद करण्यासाठी अशा ज्या जाहिराती आहे त्यांच्यावर केस होऊन त्या बॅन केल्या जातात, की तुम्ही जे गोष्टी सांगता आहे त्या गोष्टींमध्ये आणि वस्तूंचा ॲक्च्युलीमध्ये तुमचं जे प्रोडक्ट आहे ते सेम दिसलं पाहिजे. ते जर का सेम नसेल तर ती काय आहे ग्राहकांची फसवणूक म्हणून आपण कन्सिडर करतो आणि त्याच्यावर अगेन्स्ट केस केली जाऊ शकते. दुसरं ग्राहकांची फसवणूक कशी केली जाते ती म्हणजे तुम्हाला प्रोडक्टची चुकीची माहिती आणि त्याचा रिझल्ट चुकीचा सांगितला जातो. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं एक्झाम्पल, पॉप्युलर एक्झाम्पल कोणचं आहे ते म्हणजे फेअर अँड लवलीचं. माहिती आहे ना. फेअर अँड लवलीचं काय आहे, 2 टोन गोरं होणार. किती दिवसापासून लोक लावतात, कधी झाले काय एक शेड पण गोरी, पण ते करून दाखवतात, बरोबर की नाही. तर ही सुद्धा काय आहे फसवणूक आहे ग्राहकांची. दुसऱ्या गोष्टींमध्ये शोषण कसं केलं जातं की लहानपणापासून लोकांना त्यांची मार्केटिंग इतकी केली जाते की त्या वस्तूचं प्रोडक्ट नाव बदलवण्यापेक्षा त्या वस्तूची जी ब्रँड नेम आहे ती आपण वापरत घेत असतो. त्याचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर सगळ्यात पहिले उठल्यानंतर तुम्ही काय करता, कशाने करता, कोलगेटनी. तुम्ही कशाने ब्रश करता तर टूथपेस्टनी करता. कोलगेट ही कंपनी जी टूथपेस्ट बनवते, पण आपल्या दुकानात जाऊन काय सांगतो कोलगेट दे. का कंपनीने इतकी जास्त मार्केटिंग केली, ग्राहकांच्या डोक्यावर इतका परिणाम केला की त्या वस्तूच्या नावाच्या जागी त्या कंपनीचा ब्रँड नेम आपल्याला खुश झाला. कधी पण आपण गेलं काय म्हणतो कोलगेट दे, मग दुकानदार दाखवतो कोलगेट आहे, पेप्सोडंट आहे, पतंजली आहे, दंतक्रांती आहे, बरोबर की नाही. ह्या सगळ्या कंपन्या ज्या काय बनवतात टूथपेस्ट बनवतात. त्यानंतर तुम्ही काय करता उठल्यानंतर परत टूथपेस्ट झाल्यानंतर बाहेर येताना थंडीचं आहे तर सध्या काय लावता बोरोप्लस, वॅसलीन लावता. वॅसलीन नाही तुम्ही काय लावता बॉडी लोशन लावता, बॉडी लोशन, पेट्रोलियम जेली लावता. वॅसलीन ही कंपनी बॉडी लोशन व पेट्रोलियम जेली बनवते. अजून बाकीच्या कंपन्या पॉन्ड्स आहे, त्याच्यानंतर हिमालय आहे. पण आपण जेव्हा बनवतो त्यानंतर नाश्ता करताना बिस्किट खाता, हो, मारीगोल्ड, पतंजली, गुड डे आणि हे काय आहे कंपन्याचे बिस्किट बनवतात. त्यानंतर बर्थडेला काय देतो आपण केक, चॉकलेट देतात ना, कॅडबरी देतात. चॉकलेट कॅडबरी नाही देत, नाही, मग कॅडबरी कोणती खाता, मेरी येस, डेअरी मिल्क. कॅडबरी ही सुद्धा डेअरी मिल्कचे प्रोडक्ट आहे.
आणि कॅडबरी नाव नाही तर त्याला काय म्हणतात चॉकलेट बार. चॉकलेट बार. डेअरी मिल्क कंपनीने जी कॅडबरी चॉकलेट बार बनवलं त्याला कॅडबरी हे नाव दिलं. किटकॅट चॉकलेट बार बनवतं, बॉर्बन बनवतं, टेम्पटेशन बनवतं, हे बऱ्याचशा कंपन्या ते काय बनवतात चॉकलेट बार बनवतात. मग दुकानात गेल्यानंतर काय म्हणायचं कॅडबरीचे नाही म्हणायचं चॉकलेट बार दे. कोणत्या कंपनीचे ते मी सांगेन बाकी चॉकलेट बार दे सांगायचं म्हणजे त्याला पण कळेल की आपल्याला कंपनीचं नाव न वापर. हे काय अल्टिमेटली कंपनीच्या नावाचं एक्सप्लॉयटेशन आहे. अजून एक पॉप्युलर एक्झाम्पल देतो ते म्हणजे तुम्हाला सगळेजण इंटरनेट वापरतात. काय करतात त्याच्यावर गुगल वापरतात. काय करतात त्याच्यावर माहिती सर्च करायची तर कशावर जाता तुम्ही गुगलवर. तर गुगल सुद्धा हे सर्च इंजिन आहे. तुम्ही गुगल इंटरनेटवर काय करता इन्फॉर्मेशन सर्च करायचं. त्यासाठी गुगल एकच कंपनी नाही बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्याच्यावर तुम्ही सर्च इंजिन सर्च करू शकता. पण आपल्याला काय माहिती फक्त गुगल नाव माहिती. ओके ह्या अशा बरेचसे एक्झाम्पल आहेत. अजून एक पॉप्युलर एक्झाम्पल आहे ते म्हणजे तुम्हाला सरांनी काही असाइनमेंट दिली प्रिंट आउट काढायला लावली तर कुठे जाता तुम्ही झेरॉक्स सुद्धा काय करता झेरॉक्स काढता. झेरॉक्स हे नाव चुकीचं आहे. झेरॉक्स कंपनी आहे जी फोटोकॉपी मशीन बनवते. तुम्ही काय करता फोटोज कॉपी काढता. काय काढतो आपण फोटोकॉपी. पण लोक सरस नाव काय लावतात झेरॉक्स. झेरॉक्स ही कंपनी होती सिलिकॉन व्हॅलीची जी फोटोकॉपी मशीन बनवायची. दुकानात गेल्यानंतर त्याला माझी झेरॉक्स देऊ नको काय दे फोटोकॉपी दे मला. नाही हे शब्द माहिती पाहिजे आपल्याला याचा आपण वापर करतो सरा. याच्यावर झेरॉक्स कंपनीने केस सुद्धा केली होती. पहिले त्यांना खूप मजा आली की लोक आपलं सर्रास नाव वापरते आपलं फुकट मार्केटिंग होतंय. पण एक वेळा लोकांनी जेव्हा त्यांनी नावं वाचायला सुरुवात केली की प्रत्येक दुसऱ्या गल्लीमध्ये दुसरं दुकान वर झेरॉक्स नाव दिसतंय तर त्यांनी केस केली होती की आमचं नाव आमच्या परवानगीशिवाय कोणी कुठे लावायचं नाही. पण मग त्याच्यामध्ये त्यांची वेळ हातातून निघून गेली होती. तर त्यांना कोर्टाने निर्णय त्यांच्या विरुद्ध दिला आणि सांगितलं की तुमचं झेरॉक्स हे नाव फोटोकॉपीला सिमिलर झालेलं आता समान नाव म्हणून आपण कन्सिडर करतो आणि ते तुमचं राहिलं नाही. म्हणून आज पण परवानगी आहे. जर का झेरॉक्स कंपनी नाव जिंकली असती तर जेवढ्या पण झेरॉक्सच्या पाट्या आहेत त्यांना त्या काढून टाकायला लागल्या असत्या और झेरॉक्स कंपनीला पैसे द्यायला लागले असते ते नाव लावण्यासाठी. सेम केस गुगलबरोबर पण झाली होती. पण त्यांनी वेळेवर नावाला केस केली आणि त्यांचं नाव त्यांनी प्रोटेक्ट केलेलं आहे. प्रत्येकाने आपले जे नाव आहे सुरुवातीला त्यांना मजा वाटते की आपली मार्केटिंग चांगली होती हे लोक फुकट करताय. पण आज झेरॉक्स हे नाव त्यांनाच राहिलं नाही तर सार्वजनिक नाव म्हणून कन्सिडर झालं. दुसरी एक केस होती ती म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सी बेबी पावडरची. आता याच्यामध्ये काय होतं की लहान मुलांना पण आपण बघा कधी कोणत्या लहान मुलं झाले तर त्याला काय प्रोडक्ट्स देतो आपण जॉन्सन अँड जॉन्सन. तर यांचे जे प्रोडक्ट्स होते हे काही देशांमध्ये बॅन केलेले का की त्यांच्या प्रोडक्ट्समधले जे कंटेंट्स आहे ते हानिकारक आहे त्याचं एक्सप्लॉयटेशन होतं आणि त्या प्रोडक्ट्समध्ये कंपनीने काही ठिकाणी त्या प्रोडक्ट्सला यूज करणं परवानगी दिलेली नाही. मग आता याच्या ठिकाणी काय केलं जातं कन्झ्युमरचं जेव्हा रूल्स येतो की तुम्हाला जेव्हा तुमचे हक्क मांडायचे तर कुठे जाता येतं तर सर्वात पहिले ग्राहक तक्रार नोंदणी केंद्र इथे जाऊन तुम्ही तुमची नोंदणी तक्रार नोंदवू शकता. तिथून मग कंपनीला केस होती आणि त्याच्यातून जर का तुमची बाजू खरी असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन तुमचं जे काय शोषण झालेलं असेल तेवढ्या वेळाचा मोबदला दिला जात असतो. आता मोबदला कसा देतो तर प्रत्येक कंपनीची कन्झ्युमर प्रोटेक्शनमध्ये केसप्रमाणे व्हॅरी होत असतं. मग त्यांचे काही काही नियम आहे. जेव्हा ग्राहक तक्रारीमध्ये गेलं तर ग्राहकांना कधी कधी कॉम्पेन्सेशन देतो. तुम्हाला पण अनुभव असेल बऱ्याच वेळा तुमची काहीतरी एखादा प्रोडक्ट असेल डॅमेज असेल तुम्ही जर का त्याची कंपनीला तक्रार केली तर कंपनी काय करते तुम्हाला रिफंड करत असते नाही तर न्यू प्रोडक्ट कन्सिडरमध्ये देत असते. आणि तुमची जर का कंपनीने तक्रार ऐकली नाही तर तुम्हाला ग्राहक केंद्रामध्ये जाण्याचा हक्क आहे. ठीक आहे. मग आता ग्राहकांनी कोणत्या वस्तूचं जाणं गरजेचं आहे तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये फक्त वस्तू आणि वस्तूचा वापर तर नाही कन्सिडरमध्ये तर जे काय लोक सेवा प्रोव्हाइड करतात. वस्तू आणि सेवांचा फरक माहिती आहे तुम्हाला
काय असतो वस्तू आणि सेवा? वस्तू म्हणजे जी वस्तू तुम्ही दुकानातून विकत आणता आणि त्याचा वापर करता, ही काय झाली? वस्तू झाली. परत तुमचंच एक्झाम्पल घेऊ. सगळेजण मोबाईल वापरतात, बरोबर? मोबाईल घेणं हा काय आहे? ती वस्तू आहे. पण त्या मोबाईलमध्ये तुम्ही जर का व्हॉट्सअप वापरता, ही वस्तू आहे का? ती सेवा आहे, बरोबर ना? ॲप्स आहे. त्यानंतर तुम्हाला टीचर्स आहे, लेक्चर देतात, वस्तू आहे का? नाही, ती सर्व्हिस देतात, त्यांचं नॉलेज तुमच्याबरोबर शेअर करतात. डॉक्टर्स आहे, ते तुम्हाला कन्सल्टन्सी करता, इंजेक्शन देतात, ते काय आहे? सेवा देतात. तर ह्या सर्व गोष्टीसुद्धा ग्राहकांच्या, कन्झ्युमरच्या प्रोटेक्शनमध्ये येत असतात. जसं डॉक्टरचं एक्झाम्पल घेतलं की डॉक्टरने तुम्हाला काय इंजेक्शन देत आहे, काय ट्रीटमेंट देत आहे, त्याचा काय फायदा आहे हे सांगितलं पाहिजे. नाही तर आलं, झोप, दिलं इंजेक्शन, चल, असं करून चालेल का? त्यांना विचारायचं तुम्हाला हक्क आहे की भाऊ तू इंजेक्शन देतोय तर ते कसलं इंजेक्शन दिलं मला? जसं आपल्याला कुत्रं चावल्यानंतर इंजेक्शन देतं, कोणतं इंजेक्शन घेतो आपण? ते अँटी रॅबीज असते. अँटी रॅबीज म्हणजे काय? त्याच्यापासून तुम्हाला प्लेग होऊ नये याच्यासाठी ते इंजेक्शन्स असतात, बरोबर की नाही? नाही, आता हे आपण जेवढं काय शिकलं त्याची समरी आहे का प्रोडक्टची तुम्हाला सेफ्टी माहिती पाहिजे, प्रोडक्टची राईट्स माहिती पाहिजे आणि त्याचे क्वालिटीज पण ड्युटीज पण तुम्हाला त्याच्या माहिती पाहिजे. इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्याबरोबर शेअर केली पाहिजे. इन्फॉर्मेशन शेअर करताना काय असतं? प्रोडक्टमधली पूर्णची पूर्ण माहिती तुम्हाला त्या वस्तूवर दिलेली असते. आता मग प्रोडक्टची पूर्ण माहिती देताना पण एक एक्सप्लॉयटेशन होत असतं. काय का प्रोडक्टमध्ये काय काय कंटेन्ट्स वापरलेले ते कंटेंटसुद्धा आपल्याला पाहिजे. मग कसं? तर परत एक्झाम्पल घेऊ आपण बिस्किटचं. बिस्किट तुम्हाला बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात. मैद्याचे भेटतात, गव्हाचे भेटतात, बरोबर की नाही? त्याच्यावर ते सरास लिहितं काय? व्हीट ब्रेड, व्हीट बिस्किट्स. मग त्याच्यामध्ये मागे कंटेन्ट्स दिलेले असतात. त्याच्यामध्ये ते कंटेन्ट्समध्ये लिहितात की याच्यामध्ये किती टक्के व्हीट आहे, किती टक्के मैदा आहे. मग कधी ते बघायचं की गव्हाच्या बिस्किटमध्ये 100% गहू आहे का मैदा आहे, का फक्त 2 दाणे गव्हाचे टाकले बाकीचं मैदा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. जर का कंटेन्ट्स बघितलं त्याच्यामध्ये 0.025%, 1%, 2% असतं. मग हे सुद्धा आपल्याला त्यांनी माहिती दिलेली. मग जेव्हा आपण कन्झ्युमरच्या एक्सप्लॉयटेशनमध्ये जातो तर मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं असतं की आम्ही सगळी माहिती तुम्हाला प्रोडक्टवरती लिहिली होती, तुम्हाला वाचायची जबाबदारी होती, तुम्ही वाचली नाही का? मग अजून एक कन्झ्युमरचा हक्क येतो. ती माहिती ज्यांनी जी प्रिंट केलेली आहे ती वाचण्यायोग्य फॉन्टमध्ये पाहिजे. नाही तर खूपच बारीक द्यायचं का ते वाचता आलं नाही पाहिजे कोणाला. असं पण न करता ती प्रोडक्टवर जे काय लेबल्स आहे ते दिले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक दुसरा प्रोडक्ट असतो ते म्हणजे काय? जे खायचे प्रोडक्ट्स आहे मोस्टली त्याच्यावर 2 पद्धतीचे कलर कोड येतात. कोणकोणचे येतात? एक असतो ग्रीन आणि दुसरा असतो रेड. हां, काय फरक आहे ग्रीन कोड आणि रेड कोडमध्ये? हां, मोस्टली आपण जर कन्सिडर करतो की जे प्रोडक्ट ग्रीन लेबलमध्ये त्याला काय म्हणतो आपण? व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये रेड आहे त्याच्यामध्ये काय असतं? नॉन व्हेजिटेरियन कंटेंट्स काहीतरी इन्व्हॉल्व्स असतील असं त्याच्यामध्ये कन्सिडर होतं, बरोबर की नाही? आणि शेवटचा तुमचा जो पॉईंट आहे का तुम्हाला जर काही सोल्युशन झालं त्याच्यामध्ये चुकीचे पद्धती सापडलं तर ग्रीव्हलन्स म्हणजे काय? तुम्ही तक्रार नोंदवू शकता आणि तुमची तक्रारीची नोंद प्रॉपर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हा घेणार आहे. त्याच्यावर तुम्हाला मोबदला प्रॉपर पद्धतीने भेटू शकतो. मग याच्यामध्ये खाण्याची छोट्या वस्तूपासून तर आपल्याला राहण्याच्या घरापर्यंत सगळ्या गोष्टी कन्झ्युमर प्रोटेक्शनमध्ये कन्सिडर होत असतात. ओके, चला, थँक्यू. अभ्यासपूर्ण सरांनी जी मांडणी या विषयासंदर्भात केली आणि बऱ्याचशा आपल्या ज्या संकल्पना यापूर्वीच्या होत्या जसं की मी सांगितलं की हॉलमार्क संदर्भात जे असतील, सोन्याच्या शुद्धते संदर्भाचे असतील, त्या आपण ज्या पूर्वीच्या संकल्पना होत्या की अशा गोष्टी म्हणजे की हा विशिष्ट प्रॉडक्ट असं नसते. पण काही गोष्टी अशा आहेत सर की त्याच्यामध्ये आपण ग्राहक म्हणून अजूनही त्याच्याबद्दल कसा विचार करावा प्रश्न पडतो. उदाहरणार्थ आपण कुठे जर बाहेर जेवण्यासाठी गेलो आणि तिथे गेल्यानंतर तिथे काय कंटेंट यूज करत आहेत त्या जेवणामध्ये तर ते आपल्याला ग्राहक म्हणून समजून घ्यायला जर आपण विचार केला तर आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही. विशिष्ट ठिकाणी किचन मध्ये स्वच्छता कशी आहे, अगदी जेवण करून जर आपल्या बोट अगदी लाल झालेले असतात म्हणजे त्याच्यामध्ये फूड कलर किती वापरायचा. आता याच्यामध्ये जरी कंटेंट लिहून दिलेलं असेल आयडियली
तरी त्याचा कितपत यूज होतो हे देखील महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची महत्वाची की आपण जे बाहेर अन्न खातो म्हणजे ठेल्यावर वगैरे कुठे खातो पाणीपुरी असेल किंवा त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे DNA मध्ये मी रिपोर्ट बघितली होती सर, त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की भारतामध्ये कोणी कोणाला काही पण खाऊ घालू शकतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या रस्त्याच्या कडेला आपण बघितलं मागे मी एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये आमलेट त्याच्यामध्ये हे टाकलेलं होतं काय असतं ते स्ट्रिंग म्हणून एक हे असतं पेय असतं ते टाकून ते आमलेट बनवत होते म्हणजे जसं की शीतपेय टाकून. आता याला कुठलीच काही मान्यता नाही कुठलीच परवानगी नाही परंतु ग्राहक देखील ते खातात पैसे देतात आणि त्यांच्या आरोग्या संदर्भात नंतर गंभीर तक्रारी निर्माण होतात. यामध्ये सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. ग्राहक म्हणून आपण एखाद्या ठिकाणी वडापाव खात आहे तर त्या ठिकाणचं तेल किती दिवसानंतर बदललं जातं हे देखील आपण बघणं गरजेचं आहे. आणि यामध्ये अवेअरनेस येणं हाच हा कार्यक्रमाचा मला वाटतं उद्देश आहे. त्यानंतर आपले महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी अशी विनंती करतो त्यांनी आपलं मत मांडावं. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये ग्राहक हक्क दिवस आपण साजरा करतो आहोत. या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की इथे बसलेले जे विद्यार्थी आहे आणि प्राध्यापक आहे त्या सर्वांना वस्तू खरेदी करत असताना किंवा सेवा घेत असताना आपल्याला आपले हक्क कसे अबाधित ठेवता येतील याचा विचार आपल्याला करायचा आहे. आदरणीय पाटील सरांनी जी माहिती दिलेली आहे ती अतिशय संयुक्तिक अतिशय चांगली आहे. ती यासाठी की बऱ्याच वेळेस आपण जेव्हा वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूचं म्हणजे वापर कसा करायचा त्या वस्तूमध्ये कुठले घटक आहे याबाबत आपण कधीही अभ्यास करत नाही. आता सर म्हणाले त्या पद्धतीने की आपण एखादं मेडिसिन जरी घेतलं म्हणजे एखादं सिरप घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मॅन्युअल दिलेलं असतं. आता खरं तर हा संशोधनाचा विषय की हे मॅन्युअल किती जणांनी वाचलं म्हणजे आपली फसवणूक जर आपण त्याचं वाचन केलं नाही किंवा त्याच्याविषयी जर आपण अनभिज्ञ असेल तर मग त्या ज्या कंपनी असते ती कंपनी सांगते की आम्ही ज्या पद्धतीने हे सगळं कॅटलॉगवरती किंवा त्या माहितीपत्रकावरती जे काही छापलेलं होतं ते तुम्ही योग्य पद्धतीने वापरलं नाही त्यामुळे आम्ही तुमची जबाबदारी घेणार नाही. म्हणजे एखादा सिरप येते फक्त 10 ml घ्यायचं आहे आणि ते वाचलेलं नाही आणि तुमच्याकडनं ते जर जास्त घेतलं गेलं तर त्याचे साईड इफेक्ट्स तुमच्या शरीरावरती होऊ शकतात. आता खरं तर पूर्वी जो माणसाचा विनिमय होता वस्तूंचा विनिमय एक वस्तू घ्यायची दुसरी वस्तू द्यायची असा होता म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये. म्हणजे बघा तुम्ही ग्रामीण भागाचा विचार केला तर त्यावेळेस सेवा आणि वस्तू एकमेकांच्या मोबदल्यात दिल्या जात होत्या. म्हणजे जसं बघा की 12 बलुतेदार असतील आलुतेदार असतील शेतकऱ्याकडे त्याने आऊट रिपेअर करणं त्याबद्दल त्याला शेतकरी धनधान्य देत होता किंवा मग तो जो एखादा चर्मकार आहे त्याने जर पादत्राणं दिली तर त्याला धान्य दिलं जात होतं. परंतु जसजसा माणूस विकसित अवस्थेत जाऊन पोहोचला किंवा तो अधिक वेगवेगळ्या संशोधन करून नवनवीन वस्तू आपल्या गरजेनुसार बनवू लागला त्यामुळे त्याचं मूल्य आता पैशामध्ये आपण देवघेव जी आहे ती पैशामध्ये सुरू केली. आता पैशामध्ये देवघेव सुरू झाल्यानंतर कंपन्यांवरती सुद्धा त्या किमती ठरवत असताना बाजारपेठेचा विचार त्यांनाही करावा लागतो. सर म्हणाले त्या पद्धतीने की आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण तशाच 50 पद्धतीच्या वस्तू पाहू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ की आपल्याला साधा घरामध्ये एखादा नळ घ्यायचा आहे कॉक घ्यायचा आहे तर आपण ब्रँडेड बेल असेल जाग्वार असेल अजून कुठल्या कंपन्या असतील त्या सगळ्या आपण बघणार आणि मग आपण डिसाईड करणार की आपलं बजेट किती आहे. समजा आपल्या खिशामध्ये 500 रुपये आहे आणि 500 रुपयात आपल्याला ती वस्तू घ्यायची असेल तर आपण त्याचा विचार करत ती वस्तू घेणार. त्यात अधिक चांगली वस्तू कशी मिळेल याचा आपण विचार करणार. म्हणजे ग्राहकाला सुद्धा हक्क दिलेले आहे उत्पादकाला त्याचे हक्क दिलेले आहे विपणन किंवा वितरित करणाऱ्यांना त्याचे हक्क दिलेले आहे. परंतु प्रत्येकाला जरी हक्क दिलेले असले
तरी त्याची एक नियमावली ठरलेली आहे. आता सरांनी जे उदाहरण दिलं की पाणीपुरीवाला किंवा पान ठेल्यावाला किंवा कुठलाही व्यक्ती असेल, जेव्हा तो वस्तू विकतो तेव्हा त्याने त्या वस्तू विकत असताना जे काही शासनाचे नियम आहेत ते सगळे हेल्थचे नियम आहेत ते पाळले पाहिजे. पण तसे पाळताना आपल्याला काही कुणी दिसत नाही. म्हणजे उदाहरणार्थ शासन मद्य निर्मिती कारखान्यांना परवानगी देतं, मद्य पिणाऱ्यांना सुद्धा लायसन देतं, पण आपल्याकडे मद्य पिणाऱ्यांना विदाऊट लायसनचे कितीतरी लोक मद्य पितात, म्हणजे दारू पितात. खरं तर दारू पिण्यासाठी सुद्धा आपल्याला लायसन काढावं लागतं. ज्याला दारू प्यायची त्याला काय करावं लागतं, तो 18 पेक्षा वयाने जास्त असला पाहिजे, त्याची नियमावली आहे. त्याला काय आवश्यक आहे ते अल्कोहोल घेण्याची त्याची आवश्यकता तपासली जाते आणि मगच त्याला ते मद्य तिथं विकत घेण्याचा अधिकार असतो. परंतु आपल्याकडे कायदे तेवढे कठोरपणे त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे मग ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता एक नवीन ट्रेंड सांगतो आणि मग इथे थांबतो मी, की आता ऑनलाईन सुद्धा खूप प्रॉडक्ट आपण घेतो. जे काही चांगले जे वस्तू पुरवणारे जे आहे, फ्लिपकार्ट आहे असेल, अमेझॉन असेल किंवा ते बघा की आपण एखादी वस्तू बोलवली आणि ती जर आपल्याला पटली नाही तर आपल्याला ती परत पाठवता येते. त्यांनी लिमिट दिलेलं असतं. काही वस्तू 8 दिवसात आपण परत पाठवायची असते, 15 दिवसामध्ये ती परत पाठवायची असते. एखाद्या वस्तूला इन्स्टॉलेशन असेल तर त्याची सुद्धा मर्यादा असते की आज वस्तू तुमच्या दाराशी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मॅकॅनिक येणार आणि तुमची वस्तू तिचा डेमो देऊन ती इन्स्टॉल करून देणार. म्हणजे आता ह्या कंपन्या सेवा देतात किंवा नियम पाळतात म्हणून लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. पण दुकानांमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण पक्क बिल घेत नाही. त्यामुळे मी एखादा 100 वॅटचा किंवा 20 वॅटचा 10 वॅटचा लाईट घेतला, 250 रुपये त्याला दिले आणि नियम असा आहे की 1 वर्ष त्याची वॉरंटी आहे, गॅरंटी आहे. मग आपला लाईट 8 दिवसातच खराब झाला पण आपल्याकडे बिल नसेल तर 250 रुपये तुमचे पाण्यात जाणार, बरोबर आहे. आता सरकारी नियमाप्रमाणे प्रत्येक बिल हे GST चे असले पाहिजे, आहे की नाही. परंतु ते नियम पाळताना आपल्याकडे फारसे लोक दिसत नाही. त्यामुळे एक गोष्ट करा, खाद्यपदार्थांच्या बाबत असेल किंवा इतर वस्तूंच्या बाबत असेल, आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार. म्हणजे आमचा उद्देश हाच आहे की आम्ही बऱ्याच वेळेला विश्वासाने एखाद्याकडनं ती वस्तू घेतो, परंतु जेव्हा ती रिप्लेस करायची आहे किंवा त्या वस्तूमध्ये काही अडचणी येतात तेव्हा मात्र तो दुकानदार आपल्याशी नीट वागेल याची काही शाश्वती देता येत नाही. दुसरी असून एक, खरं तर मी पाटील सरांना ते विचारणार होतो पण त्यांच्या व्याख्यानामध्ये ते मध्येच विचारणं योग्य ठरणार नव्हतं की काही कंपन्या जे आहे ते असं लिहिलेलं असतात, उत्पादक रंगाची गॅरंटी देत नाही, आमच्याची गॅरंटी देत नाही. मग तुम्ही विक्री करता कसे? तुम्हाला जर कोणतीच गॅरंटी द्यायची नसेल तर मग तुम्ही विकणार कसे? तर त्यांना जाऊ दे, विकू दे, तुम्ही घेताना मात्र मग काळजी घ्या. कारण समजा तुम्ही खूप कष्टाच्या पैशामधनं ती वस्तू खरेदी केली आणि दुसऱ्या दिवशी जर ती वस्तू खराब निघाली आणि तुम्ही म्हणाले की आता हे बदलून द्या आणि दुकानदाराने जर तुम्हाला नकार दिला तर मग तुम्हाला वाईट वाटणं साहजिक असतं. पण आपल्या देशामध्ये कायदे भरपूर चांगले आहेत, त्याची अंमलबजावणी तेवढ्या प्रभावीपणे होत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला, म्हणजे सरांनी सांगितलं ISO आहे, ISI आहे, ॲग्मार्क आहे. हे खाद्यपदार्थावरती ॲग्मार्क असतो, म्हणजे ते खाण्यायोग्य आहे की नाही त्याचे लायसन्स त्यांना दिलेले असतात. तसे वस्तूचा स्टँडर्ड आहे की नाही त्याची तपासणी केली जाते. मग जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो तेव्हा माझं एकच तुम्हाला आव्हान असेल की आपण त्या वस्तूचं बिल हे घेतलंच पाहिजे. कारण त्या वस्तूचं बिल, ती वस्तू जोपर्यंत गॅरंटी वॉरंटीमध्ये आहे ती जर खराब झाली तर तुम्हाला ती बदलून मिळते. मी तुम्हाला माझं एक उदाहरण देतो आणि मी इथे थांबेल. मी फार दिवसापूर्वी मला मोबाईलची फार आवड होती आणि मी आता 2009-10लाच एक iPhone घेतला
आयफोन घेतल्यानंतर आयफोनमध्ये कधी प्रॉब्लेम्स येत नाही, परंतु त्याचे काही सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आले आणि तो गॅरंटी पिरियडमध्ये होता. मी कंपनीकडे दावा केला, नाशिक सेंटरला गेलो आणि त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीने त्याने वर्किंग करायला पाहिजे तसं करत नाही. त्यांनी बघितलं, त्यांनी इथे क्षणातही सर विलंब लावला नाही. माझं जे बिल आहे ते घेतलं आणि नवाची नवा आयफोन माझ्या ताब्यात दिला. पहिल्या 15 दिवसातच नवाची नवा, एकदम नवाची नवा आयफोन त्यांनी दिला. कारण त्यांना माहिती आहे एका ग्राहकाचं जर समाधान झालं नाही तर तो 200 ठिकाणी म्हणणार आहे का नाही. आणि त्याची वस्तू कितीला विकली जाते हे तुम्हाला माहिती आहे. जसं बघा जाहिराती करताना असं म्हटलं जातं की आडी गाडी रस्त्यात बंद पडलेले तुम्हाला कधी दिसले का, आहे का नाही. का कारण त्यांनी वस्तू बनवतानाच तो सगळा विचार केलेला आहे, मार्केटचा विचार केलेला आहे, ग्राहकाचा विचार केलेला आहे. मध्यमवर्गीय माणूस आडीगाडी घेईल का, नाही. तो विचार असा करतो की तिचं ऍव्हरेज त्याला परवडणार नाही, त्याचं बजेट तेवढं नसतं, तिला तिच्यासाठी करावा लागणारा खर्च करण्याची पात्रता त्याच्याजवळ नसते. त्यामुळे मध्यमवर्गीय माणूस वस्तू खूप भारी मिळते पण तेवढी घेऊ शकत नाही, कारण त्याला पर्याय नसतो, म्हणजे तेवढा पैसा तो खर्च करू शकत नाही. आजच्या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की आपण सगळ्यांनी एक ग्राहक म्हणून जागृत राहिलं पाहिजे, आपले हक्क आपण वापरले पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं बिल घेतलं पाहिजे. मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही मला म्हणता, पण बऱ्याच वेळेला आपल्या ओळखीमुळे म्हणा किंवा बऱ्याच याच्यामुळे आपण ते बिल घेत नाही. पण जेव्हा वस्तू बदलून घ्यायची असते तेव्हा मात्र दुकानदाराच्या फार जीवावरती येत असतं. सर तुम्ही फारच बारीक बघितलं. आणि एकदा एक उदाहरण सांगतो आणि थांबतो, मला खूप बोलण्यासारखा विषय आहे. एका दुकानदारामध्ये मी तो एक साध्या आपलं ते हे असतं ना प्लॅस्टिकची टोकरी म्हणतो आपण, ती गमेल मोठ्या भांडे धुण्याचे ते. त्याला मी म्हणालो की मला एकदम स्टँडर्ड कंपनीचं ते, ज्याला वॉरंटी गॅरंटी असते आणि काहीतरी पारस किंवा अजून कुठली तरी चांगली कंपनी होती की साधी लोकल कंपनीचं समजा ते 150 रुपयाला ते प्रॉडक्ट होतं आणि स्टँडर्ड कंपनीचं जे प्रॉडक्ट होतं ते 250-300 रुपयाला होतं. तेव्हा त्याला मी म्हणालो मी मला स्टँडर्ड कंपनीचे ते काय 250-300 तुझी जी किंमत आहे ती दिली. 300 रुपये त्याला बोचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते प्रॉडक्ट सुद्धा खराब आहे. जेव्हा मी बदलायला गेलो तेव्हा तो म्हणाला की नाही याला आम्हाला बदलून देत नाही कारण हे खूप किमतीचं प्रॉडक्ट आहे. आता तुम्ही मला सांगा मी किमतीचं प्रॉडक्ट का घेतलं की ते टिकावं असावं, ते लॉंग लाईफ चालावं याच्यासाठी. मी त्याला सांगितलं की नाही मला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे बदलून दिलं पाहिजे, हे गॅरंटी वॉरंटी आहे. नाही तर मी म्हटलं की मी मेल टाकेल त्या कंपनीला. जेव्हा मी मेल टाकेल ही धमकी दिली तेव्हा ते म्हणाले नवं तुम्ही ते घेऊन जा. लक्षात आलं तुमच्या की तुम्हाला तुमचे हक्क दाखवता आले पाहिजे. जर तुम्ही हक्क दाखवले तर मला वाटतं मग तुम्ही चांगले ग्राहक, म्हणजे तुमचा जो ग्राहकाचा हक्क आहे तो अबाधित ठेवू शकाल आणि तुम्हाला चांगल्या विनिमय, वस्तू विनिमय किंवा वस्तू खरेदी या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या करता येईल. हा कार्यक्रम तुमच्यासाठी होता कारण उद्याचे तुम्ही भारताचं भवितव्य आहात, आहे की नाही. कारण युवक हेच आपलं भवितव्य असतं, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी याबाबत अधिक सजग असावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. कार्यक्रम आयोजित केला गेला, मला असं वाटतं की तो उद्देश नक्कीच सफल झाला आहे. विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रमाचा जो मेसेज आहे, ग्राहक म्हणून आपण कसं आपण दैनंदिन जीवनात वर्तणूक केली पाहिजे, आपल्या हक्काप्रती कसं जागरूक राहिलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे हे आपण नक्कीच आपण शिकलेलो आहे. आणि माननीय साहेबांनी ज्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला तो या ठिकाणी सफल झाला असं मला वाटतं.